सत्य असेल तेच दिसेल. शहरातील 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्समध्ये पिस्टलचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेनं अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले 2 सोन्याचे नेकलेस, देशी बनावटीचं पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि चोरीची दुचाकी असं एकूण 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास 3 जणांनी ॲक्सेस स्कूटीवर येऊन शिवकुमार ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. दुकान मालकाला पिस्टलचा धाक दाखवत 2 सोन्याचे नेकलेस जबरीनं लुटून ते पसार झाले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी 4 विशेष पथके नियुक्त केली. तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण केले तसेच गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरी केलेले सोन्याचे नेकलेस विक्रीसाठी 2 संशयित अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळ थांबले असल्याचं समोर आले. त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं जिलानी रफिक दामटे वय वर्ष 33 आणि साहिल उर्फ भाई नबी नंदियाल वय वर्ष 24 असे आहेत. झडती दरम्यान जिलानी यांच्याकडून देशी बनावटीचं पिस्टल, 3 जिवंत काडतुसं, 1 सोन्याचा नेकलेस व मोबाईल फोन जप्त करण्यात आला, तर साहिल याच्याकडून दुसरा सोन्याचा नेकलेस आणि मोबाईल फोन मिळवून आला. ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे, निलेश पाटील सोनवणे तसेच शहर गुन्हे शाखा व सायबर पोलिसांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.